हॅलो. सर सर नमस्कार. नमस्कार. मी पंजाबकडे बोलतो. बोला सर. मी इथं उत्तराखंडमध्ये आता आणि इथं याला बद्रीनाथकडे जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज द्या. बोला ना सर. सगळ्यांना सांगा तुमच्याद्वारे, कारण की ना तुमच्याकडून खूप लोकांना मेसेज जाते. हो. तर शेतकऱ्यांना म्हणा की कांदे असल वाट बघू नका काढण्याची, झाकून ठेवा. कारण की ना हे पाऊस 30 तारखेपर्यंत उघडणारच नाही. पावसाळ्यासारखा पडणार आहे, ओढे नाले वाहणार आहे, कुठं मुसळधार देखील होणार आहे. आज 15 मे 2025. हो, 15 मे 2025. आणि काय झालं, बरेच शेतकऱ्याला वाटायला की आता 2 दिवसानं उघडेल आणि आपण कांदे काढू तर हे करू. जसं वेळ भेटेल तसं काढावा ना. हा, पण वीटभट्टीवाल्यांचे कामं बरेच अपूर्ण आहे अजून. आज वीट भट्टी आता बंदच करावं लागेल, कारण की हे पाऊस 30 तारखेपर्यंत उघडणारच नाही. आता सुरूच राहणार आहे. उगं नुकसान करण्यापेक्षा काय. आणि त्याच्यानंतर किती दिवस होईल सर? हे 30 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. याच्यामध्येच काय होणार आहे, लगेच मान्सून सक्रिय होणार आहे केरळला. आणि लगेच 1-2 जूनला जवळपास यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणा शेतकऱ्याला. मृग नक्षत्रामध्ये. आणि काय झालं, योगायोगानं शेतकऱ्यांची कामं ना आणखीन आटपलेच नाहीत, मध्ये कोणीच केलं नाही. आणि मग हे काय होईल, पाऊस सुरू राहिलं मग काय होईल, मग ते एकदम अचानक ते पाऊस सुरू होईल, जमिनीत ओल जाणार 1 फूट. मग 1 फूट गेल्यावर लोक पेरायला लागतील, तर बरेच पेरण्या राहतील. म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कामं करून घ्या म्हणून सांगा असं. तयारी करून घ्यायची. आणि हे पाऊस सगळीकडे पडणार आहे. आता तुम्हाला सांगतो, आता उद्यापासून म्हणजे आज 16, 17, 18, 19 ते 30 तारखेपर्यंत बरं का. हो. बीड जिल्हा, नगर जिल्हा, संगमनेर, तुमचा नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी खूप पडणार आहे. म्हणजे दररोज 2 दिवस म्हणजे मुक्काम आहे समजा. पुणे पण जिल्हा. येणार. आता समजा तुमचं गाव हे आहे ना आपलं पुणतांबा. पुणतांबा. तर तुमच्या गावाला ना ह्या 30 तारखेपर्यंत 4दा पाऊस होऊन जाणार आहे. मग 4 वेळेस. 4दा पाऊस 4 वेळेस येणार. तुम्ही वाटल्यास त्याची लक्षात ठेवा आता. बरं, आणि किती येईल आला तर? चांगला 50 मिलीमीटर पर्यंत जाणार आहे. 50 मिलीमीटर पर्यंत. हो. बरं बरं बरं, चालेल मग. देतो मी या सर्वांना. शेतकऱ्याला म्हणा फक्त कामं करून राहणं रेडी करा, कारण की यंदा मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून. आणि मान्सूनवर काही परिणाम नाही होणार सर याचा? काय नाही, उलट याच्यातच काय होणार आहे, मान्सून आता मान्सून इतकं पोषक वातावरण हो आहे. शॉर्टकट मार्ग येणार आहे हो यंदा. हो. मग शॉर्टकट मार्गाने आलं ना काय होईल, जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी लागेल. तुमचा प्रवास कसा चालू आहे? चांगला आहे, व्यवस्थित. काल झालं केदारनाथचं झालं लक्ष येतं. बरं, व्यवस्थित आहे ना तिकडे? पाऊस पाणी नाही ना? नाही, तिकडं म्हणजे पाऊसच नाही. म्हणजे मी इकडे आलो ना, पावसाला आपल्या हो. महाराष्ट्राकडे पाठवून दिलं. बरं बरं कारण बरं. काय झालं, बीड जिल्हा, नाही धाराशिव, तिकडले ऊस खूपच वाळू लागले ना. नाही, आहे आता. म्हणजे तशी टेम्परेचर खूप होतं ना मागच्या महिन्यामध्ये. आणि साधारणतः 10 आपलं तारखेपर्यंत खूप टेम्परेचर होतं. आणि शेतकऱ्याचे योगायोगाने फोन आले, तर मग मी देवाला प्रार्थना केली, म्हणलं आमच्या महाराष्ट्रातल्या ऊसाच्या शेतकऱ्याला दिलासा भेटू दे. चालेल 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 चालेल, धन्यवाद तुम्हाला त्याबद्दल. हा, चालेल, धन्यवाद. सांगतो सर मी. सगळ्यांना हो द्या मेसेज, हो कारण हो की तुमच्याकडून सगळीकडे जाते हो, महाराष्ट्रात. चालेल, सांगतो सर. ठीक. ओके.